पिकअप गॅरी पिकअप. कट का करतोय हा? परत कट करतोय. फाईन, तू जोवर माझा फोन उचलत नाहीस ना तोवर मी तुला फोन करत राहणार. ओके? How dare you switch off केलास फोन? अरे तुझं जे काही सिक्रेट आहे ना ते मी आता फाइंड आउट करून राहणार. मला समजल्याशिवाय मी शांत बसणारच नाही. राधा, सौमित्र, ऐक ना राधा. सौमित्र, मला काही ऐकून घ्यायचं नाही. ऐक ना, माझं बोलून पूर्ण होऊ दे. पण सौमित्र, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. ऐकून घे ना. मला जे काय बोलायचं ना ते माझं बोलून पूर्ण होऊ दे. मग तुला ओरडायचं तर ओरड, पण मला एकदा बोलून पूर्ण करू दे प्लीज. ते मला मनात ठेवलेलं नाही आवडत. मी सांगून टाकतो प्लीज. जे काही घडलं त्यामुळे तुला प्रचंड मनस्ताप झालाय. तू खूप चिडलीयस माझ्यावर, सगळं मान्य आहे मला. आणि अर्थातच जे काही घडलं त्यामुळे तू चिडणं साहजिक आहे. मी स्पष्ट सांगून टाकतो तुला, माझं प्रेम आहे तुझ्यावर. अरे मग आधी का नाही सांगितलंस मला? राधा, माझं कॉलेजमध्ये असल्यापासून प्रेम होतं तुझ्यावर, पण तेव्हा मी नाही सांगू शकलो तुला. आणि आत्ता सुद्धा सांगायची हिंमत नाही झाली. आणि कारण म्हणजे हे बघ, तू काय रिॲक्ट होशील मला माहित नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आपली मैत्री महत्वाची होती राधा. आता काही झालं तरी मला आपली मैत्री नव्हती गमवायची. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे राधा, आत्ता तुझ्या आयुष्यात तू ज्या फेज मधून जातेस त्याचा फायदा नव्हता उचलायचा मला. म्हणजे तुझा डिवोर्स होतोय म्हणून मी तुझ्या प्रेमात पडतोय असं नाहीये ना राधा. माझं खरंच खूप आधीपासून तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्याबद्दल प्रचंड आदर आहे राधा. तुझं अतिशय मनापासून कौतुक वाटतं मला. हे सगळं कॉलेजमध्ये असल्यापासून माझ्या मनात असं सगळं साचत राहिलं. आणि म्हणजे मला ना धड तुला सांगता येत नव्हतं किंवा म्हणजे माझ्या वागण्यातून ते रिफ्लेक्ट झालं असेल. पण मी खरंच कोणाला सांगितलं नाही स्वतःहून. मी फक्त आनंदला सांगितलं राधा. आणि तुला सुद्धा मला सांगायचं होतं, पण वेगळ्या पद्धतीने. मी सांगणारच होतो, थोड्यात गुरुने सगळ्याची वाट लावून टाकली. यांनी तर या सगळ्या परिस्थितीचा बरोबर फायदा घेतला. बरोबर हात धुवून घेतले. आता मला ना गुरुबद्दल काहीही बोलायचं नाही. मला खरं तर कोणाशीच बोलायचं नाही. हे जे काय घडलं त्याच्यानंतर मी कोणालाच त्रास नको म्हणून अमेरिकेला निघूनही जाणार होतो. पण आनंदने थांबवलं मला म्हणून थांबलो मी. खरंच राधा, नको कोणाला त्रास. मी खरंच जाणार सुद्धा आहे. सौमित्र, नाही, तू कुठेही जाणार नाहीयेस. बिलकुल नाही. हे बघ, आता माझ्या मनामध्ये तुझ्याविषयी कोणत्याही प्रकारचा राग नाही. आणि मला तो ठेवायचाही नाही. कारण मला आपली मैत्री जास्त महत्वाची वाटते. थँक्यू. थँक्यू. सौमित्र, माझ्या मनात तुझ्याविषयी राधिकाताई, तुम्हाला बोलवले, चला. आलेच. माझ्या मनात तुझ्याविषयी
ताई हे करायचं कसं? हे पाप अगदी सोपं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करायचं तर सगळ्यांनी रोज इथे यायचं आणि श्रमदान करायचं. आज आपण एवढीच माणसं आहोत, पण जसं जसं तुम्ही काम कराल तसं तसं या कामाचं महत्त्व गावकऱ्यांना पटेल आणि ते सुद्धा तुमच्या बरोबर इथे येतील. आणि आता आपण पावसाच्या पाण्यावरती अवलंबून राहायचं नाहीये. जेव्हा पाऊस पडणार आहे तेव्हा जमिनीत पाणी मुरवायचंय, शेततळं करायचंय आणि वर्षभर त्याचा वापर आपण करायचा आहे. ठीक आहे, चला मग सुरू करूया. ताई पण तुमच्या हस्ते सुरुवात करा, कुदळ मारा. हो ठीक आहे. हा. काय गेलं इथं घ्या. चला ताई तुमच्या हस्ते एक कुदळ. हा हो हे घ्या. घ्या. पाऊस आणि जर काम झालं बघ. करू का सुरुवात मग आता? हो चला. अर ते चाललंय वय यांचं इथं. चल साहेबांचा निरोप देऊन येऊ आपण. अहो आजी नाही नाही नाही. अरे मित्र ए काय चाललंय रे इथं? शेततळ्याचं काम चालू आहे, दिसत नाही वय. आणि काय रे ते कोणतरी मसालेवाली बाई आले म्हणे इथं. कोण आहे ते? आले विघ्न संतोष. गावात काही चांगलं काम निघालं का आले मोडता घालायला. का? साहेब त्यांना लोकांचं चांगलं झालेलं बघवत नाही. पण आहेत कोण आहे? पोपटराव जागीरदारची माणसं आहे ती. हा तुम्ही आल्याचं कळालं आणि लगेच आली धावत. पोपटराव? कोण पोपटराव? अहो सावकार आहे इथला, गावातल्या लोकांना त्रास देत असतो नुसता. ए ती बाई कोण र? मी आहे. काय म्हणणार? तुम्ही कोण? पोपटरावांना ओळखता का? कोण पोपटराव? हो बाई तोंड सांभाळून बोला. लई मोठा माणूस आहे तो. सावकार आहे आणि जागीरदार आहे तिथलं. तिथे माशी जरी उडाली ना तरी पोपटरावांना पहिले कळते. साहेबांच्या मर्जी बाहेर इथे काय करायचं नाही. होय चल निघ. ए बावड्या तू ग बस. हो बाई जागीरदार साहेबांनी वाड्यावर बोलावलंय. कशाला? कशाला म्हणजे? आमच्या गावातून आम्हालाच विचारतोय कशाला. बोलायचंय तुमच्याशी. चला. त्यांना सांगा मी नाही येणार. बाई साहेबांचा हुकूम आहे, तुम्हाला घेऊनच यायला सांगितलंय. हे पा मी आत्ता इथे काम करते आणि ते काय करतात? कुठे आहेत ते? वाड्यावर बसलेत. हो ना, मग त्यांना जाऊन सांगा की आम्ही इथे काम करतोय, तुम्ही सुद्धा या. शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत, ते तुम्हालाही सोडवायला हवेत आणि आम्ही तिथे यायला रिकाम टेकडे नाही. जाऊन सांगा त्यांना. चला आपण कामाला लागूया. चला चला कामाला लागू. बाई तिखट आहे मिरची सारखी. साहेबांना सांगायला लागेल. चल. अथर्व उठला? उठला, नेहाकडे गेलाय ड्रॉइंग बुक घेऊन. अरे वा, बरं झालं. म्हणजे आईच्या आठवणींना रडत नाहीये पोरग. तुला काय झालं? चेहरा का पडलाय तुझा? सुनबाईची आठवण येत आहे का? मग फोन कर तिला. नको. कमाल करते. आठवणही येते, फोनही करायचा नाही. राग आलाय, मग रागावली त्यावर. काहून? राधिका तिथे गेली, त्या मागोमाग सौमित्रही गेले. मला सांगितलं नाही राधिकानं. बर मग तिने सांगायला नको का मला त्यासोबत तोही जाणार आहे म्हणून? तुला कोणी सांगितलं? गुरुनं सांगितलं मला. वाटलंच मला. त्याला काही कामधंदेच नाही. म्हणजे आणि त्या गुरुला कोणी सांगितलं? त्याला माहित पडलं ना. मग झालं तर. कोणाला तरी माहित आहे ना.
विषय संपला ना. आणि मला एक सांग, सौमित्र तिच्या मागे गेलाय, या सुनबाईचा काय दोष? तुझं पोट्ट तुझे कान भरते म्हणून ना सुनबाईचा विचार करत ना कोणाचा तू. तुला त्या पोरापुढे काही दिसत नाही. किती वेळा समजावं, पण पालथ्या गड्यावर पाणी. तुला आजार तर सांगितलं मी, तू त्याचं ऐकायचं नाही. ते जाऊ दे ना. मला एक सांगा, राधिकानं मला काहून नाही सांगितलं बरं? अगं नसेल सांगितलं, काय घडलं नंतर त्यांचं ठरलं असेल, आल्यावर सांगेल ना तुला. मला काही कळत नाही, पण तू आताच का डोकं फिरवते स्वतःच आणि माझंही. तरी तर मला सांग, आजपर्यंत सुनबाईनं तुझ्यापासून काही लपवलंय? मग आज का लपवेल? अगं सोनं आहे सुनबाई माझी, सोनं. स्वतःसाठी नव्हे, इतरांसाठी पण झटते ती. राब राब राबते, काय गंमत नाहीये. अगं शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते. काय हवं आणखी? खरं तर या कामात तुझ्या पोरानं तिच्यासोबत जायला हवं होतं, पण गेला का? नाही. मग गेला असेल सौमित्र तिच्यासोबत तर काय बिघडलं? मला काही वावगं वाटत नाही. हे बघ सरिता, तुला सांगून देतो, यानंतर त्या गुरुच्या कुठल्याही बोलण्यावर तू विश्वास ठेवायचा नाही. आलं ध्यानात? ओ राधिका ताई, खाऊन घ्या. नेरी आणली आहे सगळ्यांना. जरा काम करूया, नंतर खाऊया की. अहो नाही नाही ताई, भूक लागली असेल समद्यांना. सगळ्यांनी खाऊन घ्या. या आधी खाऊन घ्या, मग करू आपण काम. हो हो हो, या. ठीक आहे काही काम काय होतच राहणार. चला बर, चला चला सगळेच जण चला. थोड्या वेळाने करूया, राहू द्या. चला चला मंडळी, चला 2 घास खाऊन घ्या. पाणी द्या, पाणी द्या. हे घे, हे घे. सावकाश हा. हळू हळू. येऊ का जेवायला? नमस्कार मसालेवाल्या बाई. नमस्कार. मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. अच्छा, तुम्हीच का ते पोपटराव? तुम्हीच मला वाड्यावरती बोलवलं होतं का? हा, कारण रिवाज आहे तो. या गावात कोणी पण पाहुणा आला, पाहुणी आली, तरी पहिली धूळभेट पोपटरावच्या वाड्यात, नंतर गावात. पण तुम्ही तर आलाच नाहीत पाहून चाराला. निरोप घालले इतके, तरी पण तुम्ही नाही आले.
काय मी इथे कामाला आले ना, म्हणून तुम्हाला निरोप पाठवला की तुम्ही इथे या म्हणून. हा ना, तुम्ही डायरेक्ट उलट मालच निरोप धाडला. तिथं बसून काय करता, इथं या कामाला. राधिका सुभेदार, तुमची समधी माहिती काढली मी. राधिका मसालेचे मालकीनबाई राधिका सुभेदार नाव ऐकून आहे आपण, बरोबर आहे ना? पण हे बरोबर नाही. बाई माणसांनी कसं असतंय, बाई माणसांची जागा अशी चुलीजवळ असते. नाही, शिक्षण घ्यायला पाहिजे, बाईनी शिक्षण घ्यायला पाहिजे. पण शिक्षण घेऊन मोठा उद्योग टाकून काय करणार आहे? किती पण पुढारलं तरी बाई माणसाचं कसं घरकाम बघावं, आहे का नाही? साडी नेसावी, नवऱ्याकडे लक्ष द्यावं, पोरा बाळांकडे लक्ष द्यावं. हे करायचं तर उगाच कशाला या लापड्यात? अहो नाही, ही शेती ती करणं हे बाईचं काम नाहीये. बरोबर आहे तुमचं. नाही, तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती. ए भाऊराव, काय बघतोय? समजाव बाईला, समजाव. काय बोलतेस? लय बोलते ते. त्यांना कशाला मध्ये घेताय? ते तुमचा आक्षेप नेमका कशावरती आहे? मी इथे येऊन काम करण्यावरती का एका बाईनं इथे येऊन काम करण्यावरती? राधा, सोड ना, कशाला नादाला लागते त्यांच्या. अरे नादाला लागू नको म्हणजे काय? नाही, म्हणूनच ही लोक घाबरतात ना. एक तर या असल्या लोकांच्या भीती ना, किंवा कशाला या लोकांच्या नादी लागा म्हणून ती लोक काम करत नाही. आपल्याला गावचा विकास करायचा, काही झालं तरी सौमित्र. माझा पण मुद्दा तोच आहे ना. तुम्ही इथं आलात, कशासाठी आलात? कुणी बोलवलं होतं तुम्हाला इथं गावात? मी काय तुम्हाला आमंत्रण घेऊन आलो होतो का? नाही, आम्ही इथे का आलोय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. बायकांनी काय प्रगती केली आहे, बायका कुठे जाऊन पोचल्यात हे तुम्हाला माहितीच नाहीये. हे पा, या गावाला तुम्ही आपलं मानता ना, सावकार आहात ना इथले, मग ही सगळी कामं खरं तर तुम्ही करायला पाहिजे. पण तुमच्या हे गावीच नाही. तुमच्या या सावकारकीची आणि तुमची आता या गावाला गरज नाही. जा, निघा इथून. हे बघा बाई, मला ना ह्या गावात कोणी पण असं चालते व्हा असं म्हटलेलं नाहीये. हा, सांगतो. आणि कोणी म्हटलं ना चालते व्हा तरी मी जाणार नाहीये. तुम्ही म्हणताय तर आता मी जातोय नाही असं, पण आता जातो मी, पण नंतर परत येईन मी. गाव माझं हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही पण ह्या गावात राहणार म्हणजे या पोपटरावला भेटावंच लागणार. काय साहेब, नमस्कार. काय तुमचं नाव कळलं नाही मला? सौमित्र. काय सो काय? स वर 2 मात्रा. सौमित्र. मात्रा सौ. मास्तर आहेत का? यांचा सहकारी आहे मी. अच्छा, यांचं. हा, मग या कधी, मग वाड्यावर या. हाय, एकदम दमानं या, सावकाश. मस्त मजा असते. हे काय इथं चटणी भाकर घालतो, मटण आहे तिथं. चले भाऊराव, तुझ्याकडे बघतो मी सवडीनं. येतो नंतर घरी भेटायला. चला येतो. यांना सांग, ज्या जमिनीवर उभ्या आहेत ती पण माझ्याकडे घाले सांग. येतो मी. चला, नमस्कार. मसालेवाले बाई, चला चला ना. आता किती इज्जत काढून घ्यायची अजून. मला याच माणसाची भीती होती. ताई, ह्यो पोपटराव स्वतः बी सुखाने राहत नाही आणि आपल्या बी सुखाचे घास खाऊ देणार नाही बघा. बऱ्याच लोकांना लोंबाडले त्याने. भामटा येतो. बरोबर बोलती आजी. अहो, बरं झालं ताई तुम्ही बोलला. अगं, पण जरा सगुलीनं घ्या. ताई, तुम्ही म्हणता ते समजा बरोबर आहे, पण तो नावाचा पोपटराव आहे. आपल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही ती. आजोबा, तुम्ही अजिबात घाबरू नका. ही अशी माणसं प्रत्येक ठिकाणी असतात, स्वार्थ पाहणारी. कधी ती आपलीच असतात, कधी परकी असतात. पण म्हणून आपण घाबरायचं नाही. मी आहे तुमच्या पाठीशी.
आपण सगळेजण एक आहोत ना. होय मग आपली एकीच यांना माघार घ्यायला लागेल. ताई तुम्ही म्हणता ना तसंच करू बघा. वय ताई, ताई आमचा समद्यांचा तुमच्यावर विश्वास आहे बघा. हो 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 होय ना बाबांनो.